गुड मॉर्निंग. कसे सगळेजण? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल. मी नैना, माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सकाळच्या 7:15 बाकी आहेत आणि मी टॅरिसवरती आले. टॅरिसचा दरवाजा खोलल्या अलीकडे पाय ठेवल्या असं वाटलं बापरे किती थंडी वाजायला लागली. खूप जास्त थंडी होती. तरीसुद्धा ठरवलं होतं की वरती टॅरिसवरती जाऊन दररोज 45 मिनटं चालायचं आहे. त्याच्यासाठी मी वरती आले आणि चालताना इतका छान आणि मस्त असा पक्ष्यांचा आवाज येत होता, तर खरंच खूप भारी वाटलं. त्याच्यासाठी मला तर एक छोटासा व्हिडिओ शूट करणं गरजेचं आहे. मला तुम्हालासुद्धा दाखवते. इतकं भारी वाटायला लागलं वरती आल्यानंतर, पण खूप जास्त थंडी आहे. आता वरती चालायचं हे कशासाठी ठरवलं आहे, मी दररोज रात्री ठरवते की मी दररोज उद्या सकाळी चालायला जाईन वरती, पण ते होतच नाही. घरामध्ये व्यायाम करते पण वरती येऊन चालणं होत नाही, का तर खूप जास्त थंडी आहे त्यासाठी. आणि डॉक्टरला भेटायला गेलो आम्ही, तर वजन का कमी व्हायला गेले, तर थायरॉइडमुळे खूप जास्त असे नाकी नऊ आलेत माझे वजन कमी होण्यासाठी. वजन पटकन काही कमी व्हायला गेले, पण डॉक्टरने हे सांगितले जर तुम्ही व्यायाम बंद केला ना, तुमचं वजन आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त वाढेल. पण जरी तुम्हाला वजन वाटायला लागले ना वाढले, तरीसुद्धा तुम्ही दररोज व्यायाम करा, तुमचं वजन नक्की कमी होईल. आणि गोळीसुद्धा थायरॉइडची दररोज चालू ठेवा. त्यासाठी दररोज माझे प्रयत्न आहेत वजन कमी करण्यासाठी. एक दिवशी असं होऊन जातं की जाऊ दे व्यायाम नको करायचा, खूप कंटाळा आलेला आहे. पण तरीसुद्धा प्रयत्न न हारता मी दररोज व्यायाम करण्याचा प्रयत्न करते. शिवाय डाएटसुद्धा करण्याचा प्रयत्न करते. पण माणसाचं तोंड आहे, मन आहे, किती दिवस कंट्रोल होणार ना. एक दिवशी असं वाटतं की आता सोडू आणि खाऊन घेऊ असं होतं, आणि एक दिवशी मी खाऊनसुद्धा घेते, खरं सांगते तुम्हाला. पण आता बऱ्याच जणाला असं वाटतं असेल की माहीत नाही किती दिवसापासून वजन कमी करतात किंवा होत नाही, असं बऱ्याच जणाला वाटत असेल. पण आता ज्यांचं वजन कमी नाही होत ना, त्यांना प्रॉब्लेम माहीत असतो. तर माझं थायरॉइडमुळे माझं वजन कमी व्हायना, आणि मलासुद्धा खूप कंटाळा आला वजन कमी करण्याचा. तरीसुद्धा असं वाटतं की नको, करायचं आहे म्हणजे करायचं आहे. ठीक आहे, चला. पूर्ण दिवसभराचं सगळे कामं वगैरे पटापट करून घेतले, आणि नंतर आता मी संध्याकाळच्या टायमाला म्हणजे 5, 5:30, 6 वाजले असतील. तर आता मी बनवायला लागले शेव. तर आता कशी शेव बनवते तुम्हाला दाखवते. तुम्हीसुद्धा पूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यानंतर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू. तर इथं सम्राटचं 1 किलो बेसन पीठ घेतलं आहे मी. तुम्ही जे वापरता ते घेऊ शकताय. ते 1 किलो बेसन पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे ओवा हातावरती चोळून टाकलं आहे. लाल चटणी टाकली. चटणी जास्त नाही वाटत, थोडीशीच आहे. आणि शिवाय विकत आणलेली चटणी आहे, त्यासाठी जास्त तिखट नाही, त्यासाठी थोडीशी जास्त टाकलेली आहे. खूप लहान मुलं असतील तुमच्या घरात खाणारे, तर जास्त तिखट न करता थोडीशी चटणी कमी टाकू शकताय. आणि जर तुम्हाला हिरव्या मिरचीची शेव खाऊ वाटत असेल ना, तुम्ही लाल चटणीवरची जिरं आणि हिरवी मिरची, कोथिंबीर वाटूनसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. पण मी लाल चटणी टाकून शेव बनवणार आहे. ठीक आहे. तर थोडीशी वरतून हळद टाकलेली आहे. हळद आणखीन थोडीशी टाकायची, का तर कमीच होती मसाल्याच्या डब्यात, हळद टाकलीच नाही मी. तर आणखीन थोडीशी हळद टाकणार आहे. आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. फक्त हे मोजके आपल्याला मसाले टाकायचे, खूप जास्त ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे नाहीत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये धण्याची पूड थोडीशी टाकू शकता, पण मी टाकणार नाही. मी फक्त हळद, मीठ, चटणी, ओवा एवढंच टाकणार आहे, बाकी कोणताही मसाला टाकणार नाही. पण खायला शेव इतकी खमंग आणि एकदम कुरकुरीत असे लागणार आहे. आणि ही शेव तुम्हाला महिने, 2-3 महिनेसुद्धा आरामात राहणार आहे, बिलकुल खराब होणार नाही. तर एकदा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडणार आहे. आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, आणि पीठ मळल्यानंतर आपल्याला हे चाटून बघायचं आहे की ह्याच्यामध्ये मीठ व्यवस्थित आहे का नाही. तेव्हाच आपल्याला शेव आपली एकदम मस्त होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं मीठ कमीच टाका, जास्त टाकायचं नाही, का तर कोणत्या पण तळलेल्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ जास्त लागतं. त्यासाठी टाकताना थोडंसं कमी टाकायचं. आता हे सगळं व्यवस्थित मी मिक्स करून घेते. ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गरम तेल टाकायचं आहे, आणि नंतर मग पीठ पाणी टाकून व्यवस्थित एकदम मळून घ्यायचं. जसं की आपण कोणतं पण पीठ मळून घेतो तसं मळून घ्यायचं. पण हे पीठ थोडंसं आपल्याला जास्त पातळ मळायचं, खूप जास्त नाही, पण नॉर्मल पीठ पातळ मळायचं, जेणेकरून आपल्याला ह्याची शेव पाडता येईल. तर आता मी कसं पीठ मळते ते तुम्हाला दाखवते, आणि नंतर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मळू शकताय. तुमचीसुद्धा शेव एकदम मस्त कुरकुरीत आणि एकदम कडक अशी तयार होईल, आणि तुम्ही ती दररोज आनंदाने खाऊ शकता. तर त्याच्यामध्ये थोडंसं गरम करून तेल टाकायचं, व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं. जसं की आपण चपात्याच्या वगैरे पीठ कसं मळून घेतो तसं पीठ मळून घ्यायचं. फक्त हे की थोडंसं पातळही मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्या शेव काढताना खूप जास्त मेहनत लागणार नाही, बनवताना मेहनत लागणार नाही. का तर त्या साच्यामध्ये जेव्हा आपण पीठ टाकतो ना, तर ते साच्यात खूप जास्त असं मेहनत लागते शेव बनवताना. त्यासाठी थोडंसं पीठ पातळ पाहिजे चपात्याच्या पिठापेक्षा. आणि शेव बनवताना पाणी आपल्याला साईडलाच ठेवायचं, जेणेकरून पाण्यामध्ये हात बुडवूनच आपलं हे पीठ साच्यामध्ये भरायचं, जेणेकरून आपल्या हाताला पीठ चिटकणार नाही. तर बघू शकता पीठ किती मस्त असं तयार झालेलं आहे. आता शेव बनवताना मी आणखीन थोडंसं याला ओलं करणार आहे, जेणेकरून आणखीन थोडंसं पीठ ओलं होईल, पाणी नाही. आता तेल गरम करायला ठेवते वरती गॅसवरती, तोपर्यंत पिठाला झाकून ठेवते साईडला. आणखीन 5 ते 10 मिनटं तेल तापेपर्यंत पीठ व्यवस्थित मुरल, जेणेकरून आणखीन चांगली शेव होईल आपली. ठीक आहे. तर पीठ मस्तपैकी झाले, साईडला ठेवते, तेल गरम करायला ठेवते.
तर आज लोखंडाच्या कढईमध्ये मी शेव बनवणार आहे. थोडीशी मोठी आहे ही आणि दुसरी बारकी कढई आहे. तर त्यामध्ये काय बनवलं ना तर तेल बाहेर येतं कढईच्या, त्यासाठी म्हटलं ह्याच्यामध्ये बनवते जेणेकरून ह्याच्यामध्ये जास्त तेल बसेल आणि व्यवस्थित हे होईल. आणि लोखंडाच्या कढईला किंवा भांड्याला काय होतं थोडासा गंज चढल्याने वाटतो, तर पुसून जर घेतलं ना तर ठीक आहे. घासून जरी लोखंडाचे भांडे ठेवले ना तर त्याला लगेच गंज चढायला लागतो. तर आता ही कढई मी रात्रीच घासून ठेवली होती. म्हटलं आता चला एकदा टिश्यू पेपरनं पुसून घेते आणि वापस तेल गरम करायला ठेवते. तेल गरम करायला ठेवले, तेल गरम होते तोपर्यंत मी साच्यामध्येही पीठ भरून घेते. थोडंसं ओलसर करते, आणखीन थोडंसं घट्ट वाटायला लागले तर थोडंसं ओलसर करून घेते आणि साच्यामध्ये भरून घेते. तुम्हाला सुद्धा पीठ व्यवस्थित करायचं आहे, नाही तर तुम्हाला खूप जास्त मेहनत लागून शेव बनवताना. आता माझ्याकडे असा साचा आहे, आता नवीन साचे निघलेले आहेत जे फिरवायचे आहेत, त्याने थोडीशी मेहनत कमी लागेल. जर तुमच्याकडे तो असेल तर तुम्ही ठीक आहे. जर तुमच्याकडे असा साचा असेल ना तर ह्याला खूप जास्त मेहनत लागते. त्याच्यासाठी थोडंसं पीठ जरा पातळ करून घ्यायचं आणि नंतर शेव बनवायला सुरुवात करायची. जेवढं पीठ बसते ना त्यात तेवढंच टाकायचं. एका टायमाच्या एक शेवाच्या येड्या एवढंच पीठ टाकायचं आहे. खूप जास्त पीठ भरायचं नाही, नाहीतर मग त्या साच्याच्या वरच्या साईडनं बाहेर येईल पीठ. ठीक आहे. तर तेलसुद्धा मस्त गरम झालेलं आहे. आता आपण शेव बनवायला सुरुवात करूया. आणि जर तुमच्याकडे छोटी त्याची ही असते ना पंतरवाळी पटकन यायनच त्याला काय म्हणतात कसं नाही, पत्तरवाळी नाही गं, पंतरवाळी. त्याची समजा प्लेट त्याच्यामधली शेव बनवायची. तर ती छोटी प्लेट असेल ना शेव बनवायची तरी त्याने जरी बनवलं चालेल, पण तुम्हाला आणखीन ह्याच्यापेक्षा जास्त पीठ पातळ करावं लागेल, तेव्हाच ती तुम्हाला शेव होईल. अन्यथा ती शेव होणार नाही. खूप जास्त मेहनत करावं लागेल तरीसुद्धा ती शेव पटकन पडणार नाही. पण आता मी तर जाड शेव बनवायला लागली, त्यासाठी मी थोडीशी जाडवाली ती ही प्लेट वापरली त्याची. तर आणि शिवाय आपण कुरवड्यासुद्धा ह्या साच्याने करतो आणि ह्याच प्लेटने करतो. कुरवड्यासारखी सेम पद्धतीने अशी ही शेव होते. तर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा. खायला खूप मस्त वाटते. आपली एकदा टी व्ही वगैरे बघत बसलात किंवा कधीतरी तुम्हाला काही मूड झाला खायचा तर तुम्ही थोडीशी प्लेटमध्ये घेऊन एक त्याची काडी तोडून खाऊ शकताय. एकदम खमंग आणि एकदम कुरकुरीत अशी शेव लागते. आणि कमी जास्त शेव करताना कमी जास्त गॅस करायचा नाही. कोणतं पण काय तळायला लागलो ना आपण कमी जास्त गॅस करायचं नाही, तेव्हा ते व्यवस्थित फ्राय होतं. नाही तर मग कमी जास्त गॅस केला ना मग त्याच्यामध्ये तेल खूप जास्त असं भरतं. पण ही शेव जर तुम्ही बनवली ना अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये बिलकुल तेल काहीसुद्धा तेल राहणार नाही. एकदम कोरडी शेव तयार होणार आहे. तर झाल्यानंतर तुम्हाला तोडून दाखवते, हातामध्ये घेऊन दाखवते. तुम्हाला सुद्धा वाटेल खरंच बिलकुल तेल नाही आहे शेवमध्ये. तर चला आता मस्त अशी शेव तयार करते आणि एकदम मस्त लालसर खरपूस आपल्या शेव फ्राय करून घ्यायची. दुसरी शेव तर म्हणजे वरची शेव फ्राय होईपर्यंत दुसऱ्या साच्यामध्ये लगेच मी पीठ भरून घेतलं आहे, जेणेकरून लगेच दुसरी शेव करता येईल. एका ताटामध्ये आता फ्राय झालेली शेव काढून घेते आणि लगेच दुसरी शेव बनवते. आपल्याला आता सगळी अशी शेव फ्राय करून घ्यायची. तर मस्तपैकी अशी कडक शेव तयार झालेली आहे, बघितलं ना. तर एक फ्राय झालेली शेव साईडला काढून ठेवली, एक शेवाचा येडा बाहेर काढून ठेवला आहे आणि आता दुसरासुद्धा टाकला आहे. आणि काय करायचं 2-3 वेळा आपण शेव बनवली ना तर त्याच्यामधलं पीठ एकदा काढून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि नंतर मग वापस साच्यामध्ये भरायचं. ते तसंच बार पीठ तसं ठेवलं ना मध्ये तर एकदम अशी शेव खूप जास्त असं साच्या म्हणजे पिळताना आपल्याला खूप जास्त मेहनत लागते. त्यासाठी एकदा 2 साच्यामधला साफ करायचा आणि नंतर मग दुसरं पीठ भरायचं, असं करायचं. तर चला आता मी अशा प्रकारे सगळी शेव बनवून घेते आणि पूर्ण बनवल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी कशी बनवलेली शेव आहे. ती तोडून दाखवते, हातामध्ये घेऊन दाखवते. त्याला बिलकुल तुम्हाला तेल दिसणार नाही आणि एकदम कुरकुरीत शेव झालेली असेल. ठीक आहे. पण शेव व्यवस्थित फ्राय करायची, कच्ची बिलकुल ठेवायची नाही, नाहीतर मग पोटात गडबड होईल. हे सुद्धा लक्षात घ्यायचं. ठीक आहे. तर चला बनवून घेते सगळी शेव मी आता. तर बघितले नाही किती मस्त अशी कुरकुरीत तयार शेव झालेली आहे आपली, एकदम कडक. हे बघा आवाज येत असेल तुम्हाला, इतकी मस्त आणि एकदम कुरकुरीत शेव तयार झालेली मी खाल्लेली नाहीये. पण मीठ हे सगळं व्यवस्थित आहे का, तुम्ही पीठ चाटून बघितलं तर मीठ व्यवस्थित आहे. तर जर तुम्हाला मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर तुम्ही आता ह्या टायमाला टाकू शकताय आणि पीठ व्यवस्थित मिक्स करू शकताय आणि एकदम मस्त अशी कुरकुरीत शेव आपली घरी तयार होती. आणि एकदम मस्त अशी कच्ची ठेवायची नाही, एकदम अशी लालसर कडक करायची आहे. आणि जरा थोडेसे
शेवाच्या एडे ना थोडेसे वाकडे तिकडे झाले तरी सुद्धा काही हरकत नाही, का तर आपण तुकडे करूनच खाणार आहोत. तरी सुद्धा बघू शकता मस्त असा शेवाचा एडा तयार झालेला आहे आणि दुसरा सुद्धा एकदम मस्त असा गोल तयार झाला आहे की नाही. तर चला मग सगळे शेव बनवून झाले. एक मोठा असं पातेलं भरून अशी शेव तयार झाली. थोडंसं पीठ उरलं होतं, त्याचे असे छोटे छोटे भज्यासारखे सांडगे बनवलेत, का तर तेवढं पीठ वेस्ट व्हायला नको आणि साच्यातून तेवढं पीठ काय खाली पडणार नाही, त्याचे शेव बनणार नाही. त्यासाठी हाताने छोटे छोटे त्याचे भजे बनवले, सांडगे म्हणा किंवा भजे म्हणा, तर ते बनवले. आता स्नेहा क्लासून आली आणि आता इथं जेवणाची तयारी चालली आहे. बॅग तर काढून ठेवच नाही. तर बघितले नाही कसे मस्तपैकी एकदम कडक कसे शेव झाले. तुम्हाला आवाज येत असं बघा, तोडून पण दाखवते. आणि तेल बिलकुल नाही, बघितलं जरा सुद्धा तेल नाही. तर एकदम मस्त कुरकुरीत खमंग आणि एकदम कडक अशी शेव आपली तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा बनवा आणि खावा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे बनलेले आहे. शिवाय तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा सांगायला विसरू नका. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती रेसिपी बघायची, कसा व्हिडिओ बघायचा ते सुद्धा सांगायला विसरू नका. आता ह्याच्या पुढे सुद्धा एक मस्त अशी रेसिपी बनवलेली आहे, पण ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आता व्हिडिओ मोठा झाल्यामुळे मी टाकलेली नाही. तर चला मग करून बघा. व्हिडिओ उद्याच्याला, तोपर्यंत बाय बाय.